हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांची वेळ, 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। पक्षांतर बंदी कायदा सुधारणा समितीच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची निवड, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घोषणा। राहुल नार्वेकरांचा 10 वेळा पक्षांतर, ज्यांची निवड म्हणजे संविधानाचाच अपमान, संजय राऊतांची टीका। तर नार्वेकरांची निवड म्हणजे माकडाच्या हाती कोलीत, विनायक राऊतांची टीका। मनोज जरांगे आज रायगड दौऱ्यावर, मराठवाड्यातील एकही मराठा आरक्षणाशिवाय राहणार नाही, दौऱ्यापूर्वी मनोज जरांगेंचं आश्वासन। काही जणांकडून मराठा समाजात गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न, सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा, मनोज जरांगेंचं आव्हान। दुसऱ्यांच्या अन्नात माती कालवण्याची काहींना सवय, मनोज जरांगेंची भुजबळांवर टीका। तर सरकारसोबत तह झालेला नाही, जरांगेंचं वक्तव्य। मराठा आरक्षणासंदर्भातील अधिसूचनेबाबत आज नारायण राणेंची पत्रकार परिषद, सरकारच्या निर्णयाशी राणे सहमत नाहीत, तर नारायण राणे म्हणजे अतृप्त आत्मा। राणेंच्या भूमिकेवर विनायक राऊतांची टीका। मराठा सर्वेक्षणासाठी मुंबईतील 28 लाखांहून अधिक घरांना पालिका कर्मचाऱ्यांची भेट, 2.5 लाखांहून अधिक घरांचा सर्वेक्षणाला नकार, तर 5 लाखांहून अधिक घरं बंद। ओबीसीत मागच्या दारानं घुसखोरी सुरू, ओबीसींचं आरक्षण संपवलं जात आहे, मी ओबीसींची लढाई लढणारच, मंत्री छगन भुजबळ यांची भूमिका। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता, छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही, बबनराव तायवाडे यांची भूमिका। तर तायवाडेंचं समर्थन नसेल तर हरकत नाही, भुजबळांची प्रतिक्रिया। ठाकरे गटाचे नेते रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी, कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणात चौकशी, वायकर ईडी कार्यालयात दाखल। रेल्वे मंत्रालयात सहाय्यक लोको पायलटच्या 5,696 जागांची भरती, जास्तीत जास्त मराठी तरुणांना रोजगार मिळवून देण्यासाठी तत्पर रहा, राज ठाकरेंचं मनसैनिकांना आवाहन। ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी तत्कालीन डीन संजीव ठाकूरांवर कारवाईस परवानगी नाकारल्याची सूत्रांची माहिती, तर हसन मुश्रीफ कारवाई करू देत नाहीत, तर आमदार रवींद्र धंगेकरांचा मुश्रीफांवर आरोप। अटल सागरी सेतूला वाहन चालकांचा चांगला प्रतिसाद, अटल सेतूवर 10 दिवसात 3,09,034 वाहनांचा प्रवास, तर त्यातून 6,15,23,000चा महसूल जमा। भिवंडीतील काही भागात आज पाणी पुरवठा बंद राहणार, पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा, महापालिकेची माहिती। कांदा निर्यात बंदी विरोधात कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक, लासलगाव बाजार समितीत पाडली बंद, कायद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची शेतकऱ्यांची मागणी। धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याला प्रति क्विंटल 150 ते 400 रुपयांचा दर, लागवडीचाही खर्च निघेना, शेतकरी हवालदिल। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।